आम्ही उद्याची निवडणुकीची राजकीय प्रभागात नाही ती नंतर वेगळी करू आणि 22ची निवडणूक झाल्यानंतर त्याचा रस होईल. नुकसान कोणाचं होतं या गावात. या ठिकाणी ही देवेंद्र फडणवीस आणि अजितदादांची तुलना करू शकत नाही. त्याचं कारण आहे की देवेंद्र फडणवीस यांची दादांची तुलना करण्यासारखं ते व्यक्तिमत्वच नाही. त्याच्यामुळे दादा आहेत आणि दादाच्या तरुण आपल्याबद्दल पुणेकरांनी वाघोली ग्रामस्थांची समिती त्या ठिकाणी आता अजितदादांचे मनापासून अभिनंदन करतो. एक नक्की आहे की आता तुम्ही एकूणच दोन वेगळ्या विरोधाभासातून बाहेर पडतात. कारण तुमच्या गावाची 30-40 कोटी 40 कोटी ही एकूणच बुलाढाणा असेल. आज तुम्ही 8.5 कोटीच्या महानगरपालिकेत केले. ज्या महानगरपालिकेचा अर्थसंकल्प दरवर्षीचा 8.5 कोटी असतो. अण्णांना माहिती अण्णांनी स्टँडिंग कमिटीमध्ये खूप वेळा काम केले सुनील. आता हे 23 गावांमुळे हे बजेट पुढच्या वर्षाला 1000 कोटी. महानगरपालिकेची निवडणूक झाल्या या पूर्ण महानगरपालिका कार्यक्षेत्राचं जे काही बजेट आहे ते 6000 कोटी प्लस होणार. म्हणजे एकूणच या राज्यातली किंबहुना आशिया खंडातली सगळ्यात मोठी महानगरपालिका, सगळ्यात मोठं शहर आणि सगळ्यात मोठं बजेट म्हणजे मुंबईचं बजेट हे 32,000 कोटीचं असतं. त्याचं कारण आहे की जगातल्या सगळ्या संस्थांचा असल्यामुळे 32,000 कोटी. 10,000 कोटीचं बजेट असणाऱ्या महानगरपालिकेत तुम्ही आलाय. निश्चित तुमची कामं मानली गेली. पहिला मुद्दा बापूंनी जो मांडला तुम्ही सांगू इच्छितो. या ठिकाणी आज सुनीलांना सांगितलं की 70 कोटी रुपये करतो. आज सुनीलांना आम्ही अजितदादांशी त्या ठिकाणी चर्चा करणार आहोत. बापू त्या ठिकाणी चर्चेला त्या सुरुवात करणार आहे. याच्यामध्ये आणखी आम्ही 80 कोटी रुपये टाकतोय. 150 कोटी रुपये ते पुढचे 8.5 त्यांच्या महिन्याचा तुमच्या 23 गावांचा राहणार. त्याच्यामुळे खूप सारी विकास कामं तुमची होतील हा शब्द तुम्हाला द्यायला. आणि बापू 10,000 कोटी मध्ये सुनीलांना माहिती आहे 4,000 कोटी रुपये खर्च हा पगार आणि बाकीच्या गोष्टी खर्च केला जातो. 6,000 कोटी रुपये खर्च हा विकास कामावर खर्च होणार आहे. 6,000 कोटी भागिले 50 किंवा 75 हा फक्त 80 प्रभाग. 80 प्रभाग म्हणजे 7,000. तुमच्या वाट्याला किमान दरवर्षी 80 ते 90 कोटी रुपये हे वापरलेले यायला पाहिजे. ते वापरून बाकी असं सुनीलांना सांगतो तुम्ही कदाचित कमी अपेक्षा करत असाल की आमच्या गावाला 5 कोटी मिळावे 10 कोटी मिळावे महानगरपालिकेकडून. असं नाही. तुमच्या गावाला त्या ठिकाणी नगरसेवकांच्या सह्याद्रीचे विषय वेगळे आणि महानगरपालिका म्हणून प्रत्येक गावामध्ये प्रोजेक्ट करते राहतात. असं तुमच्या गावाला किमान दरवर्षी इथून पुढे 70 ते 80 कोटी रुपये किमान मिळायला पाहिजे अशी परिस्थितीमुळे विकास कामांचा एकूणच जो काही झंझावात आहे तो वापर नक्की राहील हा शब्द या ठिकाणी तुमच्या साक्षीने मी गावकऱ्यांना दिला. आज आम्ही तुमच्याकडे गाव भेटीला आलो. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही गावं आतमध्ये चर्चा केली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा पहिला पक्ष आहे की या 23 गावांना आपण 23 नगरसेवक केले. या ठिकाणी मतदारसंघाच्या लगतच असणाऱ्या सुविधांना इथं का दिले बाबा इथं एकूणच त्यांचं डे टू डे कनेक्ट आहे. इथल्या गावकऱ्यांना ते ओळखतात. नगरसेवक का दिले त्याच्या मागचं कारण आहे पक्षाचे पदाधिकारी का दिलेलं आहे किंवा इतर मंडळीने का दिलं नाही. तर ही नगरसेवक मंडळी जी आहे ती मागच्या 10-15 वर्ष महानगरपालिकेत आहे. इथं तुमच्याबरोबर जो ज्युनियर इंजिनियर असिस्टंट इंजिनियर त्याचबरोबर वॉर्ड ऑफिसर उपायुक्त ऍडिशनल कमिशनर त्याचबरोबर आमचा एएसआय डीएसआय हे पुन्हा साईडला आहे तर महानगरपालिकेचे नगरसेवक आहे. इतर लोकांचा कोण केला साहेब करतो साहेब बघतो साहेब आणि कोण ठेवलं पण त्यांना माहिती आहे या नगरसेवकांचं जर ऐकलं नाही तर दर महिन्यात त्याच्यामध्ये आपल्या काय कारवाई होऊ शकते काय भाषण झालं तर आपल्याला सस्पेंड पण आपण होऊ शकतो याची भीती असल्यामुळे या 23 गावांमध्ये आपण सगळे नगरसेवक दिले. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा पहिला पक्ष आहे ज्यांनी 23 गावांना 23 नगरसेवक दिले. त्याप्रमाणे पुढे आपला गाव आयोजित केला गेला. आज 23 गावांनंतर मागच्या शनिवारी आम्ही गावापुढे चालू केले. आज 7वा दिवस आहे. आजचं 20वं गाव. उद्या 2 गावं आणि रविवारी एक शेवटचं गाव असं म्हणून 23 गाव आपण सांगतात. या 23 गावांमध्ये तुम्हाला कशासाठी आलो हा गाव भेटीला कशासाठी आता ते अशोक बापू असतील सुनीलांना असतील हे कशासाठी आले मी कशासाठी आले की महानगरपालिका काय आता ह्या 7 महिन्यात काय होणार आहे आणि पुढे काय होणार आहे तुम्हाला सांगायला आपल्या ठिकाणी आलो. एक रती तुम्ही नशिबाला बरोबर 5.5 महिने राहिले तुम्ही महानगरपालिकेत आले. मागचे विचार दुर्दैवी होते 2017 ला जिल्हा परिषदेची निवडणूक झाली, कॉर्पोरेशनची निवडणूक झाली,
6 महिन्यानंतर ते हायकोर्टाच्या आदेशाने पुणे महानगरपालिकेत आले. पुढची 1.5 वर्ष त्यांना नगरसेवक मिळाला नाही. पुढची 1.5 वर्ष म्हणजे 10 जुलै ऑगस्ट मध्ये 2017 मध्ये त्यांना 2021 पर्यंत नगरसेवक मिळाला नाही. नगरसेवक मिळाला पुढे बीजेपी तिथं हातचलाकी केली. हायकोर्टामध्ये महानगरपालिका पुढचे ऍप्लिकेट सादर करावं लागलं की या ठिकाणी गावाची रचना कशी आहे, तर जास्त नगरसेवक का दिले गेले पाहिजे या संदर्भामध्ये त्यांनी पाहिजे की गावं सापली नाही तर नगरसेवक कसं वाढवायचे आणि त्या हिशोबाने अशी रचना केली की 2 नगरसेवक दिले गेले. त्या ठिकाणी एक गणेश ढोरे राष्ट्रपती निवडून आले, कोकणताई ह्या बीजेपी निवडून आल्या. एक लक्ष असं बाबू अण्णांनी जे सांगितलं त्याप्रमाणे जो सत्ताधारी पक्षाचा नगरसेवक असतो, इथं तुम्हाला सत्ताधारी पक्षाचा नगरसेवक म्हणून येण्याकरता प्रयत्न करायचे. सत्ताधारी पक्षाचा जो नगरसेवक असतो त्या कोकणताईंना 10 कोटीचं बजेट वर्षाला खर्च करायला. ते गणेश ढोरे निवडून आले, त्यांना 2 कोटीचं बजेट. 2 कोटीमध्ये काय होणार नाही. आणि नगरसेवक हा थोडा स्वार्थी असतो, हे तुम्हाला मी प्रामाणिकपणे सांगतो. स्वार्थी कुठल्या हिशोबाने तो ज्या भागामध्ये राहतो त्या भागामध्ये जास्त लक्ष देतो. त्याला माहिती आहे की पुढच्या वेळेस आपल्याला कुठल्या भागातून निवडून यायचं आहे, कुठल्या भागातून आपल्याला निवडणूक लढवायची आहे. तर बाबा आमच्या घरी पुरुषांची निवडणूक लढवणार आहे, पुरुषांनी जास्त लक्ष दिलं. त्यांना माहिती की माझं फक्त दायित्व मला इथं आहे, त्यांनी बाकीच्या भागात कामं केली पण सगळ्यात जास्त पुरुषांनी केली. त्याच्यामुळं या आपण तुम्ही नक्की झाला तुमचा प्रवेश झाल्यानंतर आज 5.5 महिने अगोदर तुम्ही महानगरपालिकेत आलाय आणि बरोबर 5.5 आणि 3 महिना आल्यानंतर 7 महिने मला तुमच्या हक्काचा नगरसेवक मिळाला. मी या ठिकाणी सांगतो काय लंबा शोधली नाही. तुम्ही एक नगरसेवक एक नगरसेवक होता, 2चा प्रभाव होईल. तुम्हाला एक नगरसेवक मिळेल आणि एक नगरसेविका मिळेल. त्याच्यामुळं बॅलन्स कसा टाकायचा तुम्ही पहा. त्याच्यामुळे या संदर्भातली कार्यक्रम करू नका हे सांगायला. आता सुनील अण्णांची 7 महिने काय करणार आहे म्हणजे फेब्रुवारीच्या 10 ला तुम्हाला तुमचा हक्काचा नगरसेवक मिळणार. मग तोपर्यंत तुमचा हक्काचा नगरसेवकांना सुविधा आली. 25 फेब्रुवारी पूर्वी कायद्याप्रमाणे जिल्हा परिषदेचा सदस्य, पंचायत समितीचा सदस्य आणि महानगरपालिकेचा नगरसेवक निवडून यावा लागतो. नाही तर महानगरपालिकेवर हा कायदा आहे. त्याच्यामुळं मला काही फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत नगरसेवक. सुनील अण्णा तुमचे 7 महिने काय करणार आहे. आता ते ह्या वर्षी 5.5 महिने, पुढच्या वर्षी 3 महिना. सुनील अण्णा हे इतर रोज कचरा उचलला गेला का नाही त्या संदर्भामध्ये काळजी घेणार. मी त्यांना कॉल केला, घनकचरा विभागाचे अधिकारी आपला चांगला अधिकारी तुम्हाला पाहिजे तेवढे ट्रक, पाहिजे तेवढे जेसीबी देणार, कचरा उचलला जाणार. तुमचा कचरा हा कचरा डेपोमध्ये जाणार, तो इतर पुढेवर टाकला जाणार नाही. पाण्याचा प्रेशर कमी झाला, पाण्याचे टँकर वाढवायचे, संपर्क साधण्याच्या त्या गोष्टी केल्या जाते. स्ट्रीट लाईट बंद राहिल्या दुरुस्ती करायच्या सांगितलं ते काम निश्चित मार्गी लागलं जाईल. तुम्हाला भट्टी कुठली जागा उचलायची आहे त्यांच्यावर त्यांना संस्कृतीला पाठवायचे ते सांगितलं तो विषय मार्गी लागला जाईल. आज ह्या पुढच्या 5-6 दिवसामध्ये सुविधांचं पत्र हे आयुक्तांकडे जाईल. उद्या 2 दिवसात सुविधांना सांगायचंय की येणार आता जे चालू होते 70-80 प्लस 80 करणारे 150 कोटी रुपये, त्या 150 कोटी रुपये तुम्हाला कुठल्या एका दुसरा डाबरीकरण करायचं, नव्याने कॉन्क्रीट करायचं, त्याच्या सगळे एकत्र बसा आणि विनंती तुम्हाला आणि ती यादी द्या. स्ट्रीट बोर्ड तुम्हाला 50 वर्षाचे 100 वर्षाचे 300 वर्षाचे त्याची यादी द्या. सुविधांचं पत्र घेतलं त्याचं एस्टिमेट होणार, टेंडर लागणार, निवडणुकीपूर्वी पुढे 2-3 महिन्यात काम मार्गी लागलं नाही. आता रेल्वेच्या लाईन राहिल्या असतील तर तुम्ही शिकवा, ते काम मार्गी लागलं जाईल. सुविधांची मी आता हे सांगत होतो, मी शहराचा महापौर असताना त्याचबरोबर मी महापौर असताना आदरणीय अभिनेत्यांच्या शुभ असते 20/7 नावाच्या पाणी योजनेचा आपण शुभारंभ केला. त्या अंतर्गत बापू 114 टाक्या आम्ही या शहरामध्ये उभ्या करायचं ठरवलं. आज टाक्या टाक्या उभ्या राहिलेल्या आहेत. आता आम्ही सुविधांच्या मला पत्र शोधून म्हणतात दादाच्या उपस्थितीमध्ये आपल्याला तुम्ही असताना असे बापू असतील आणि बाकीचे त्या भागाचे बाकीचे आमदार असतील यांच्या उपस्थितीत बैठक लावायची आणि 3/7 यंत्राही पुणे शहरासाठी म्हणजे सगळ्या वॉर्डामध्ये पाण्याच्या 6 इंच 8 इंची नवीन लाईन टाकणे, त्याबरोबर पाण्याच्या टाक्या उभ्या करणे. 34 गावांना सांभाळतो. तुम्हाला तुम्ही सांगायचंय तर सगळ्यात जास्त उंचवट्याचा भाग होतोय बाबू, तिथं तुम्हाला पाण्याची टाकी 50 लाख किंवा 1 कोटी टाकी दिली जाईल. या माध्यमातून तिथं पाणी
ग्रॅव्हिटीने वागवण्यासारख्या बाकीच्या भागात तिथे जाईल हा शब्द द्यायला आपण ते नक्की होईल. त्याचं पत्र व्यवहार सुनीलांच्या एकूणच लेटर पॅडवर होणार आहे. त्याचबरोबर आता सगळ्या गावामध्ये सांगितलं किंवा कालपर्यंत काय होतं तुमच्या गावात एखादी वाईट दुर्घटना घडली तुम्हाला प्रयत्न झाला तर त्या ठिकाणी एका ग्रामसेवकाला सरपंचानं सांगितलं की तुम्ही ठीक आहे तुमच्या लोकांना करून टाकू. पुणे महानगरपालिकेचं नाही. पुणे महानगरपालिकेचे बापू तुम्ही मयत पासच घ्यायचा आणि मगच मयत करायची. जर मयत पास केली त्या ठिकाणी तुमची वर्ष 2 वर्ष तुम्हाला ठिकाणी मारण्याची नोंद होणार नाही. काही नोंद होणार नाही. आणि मग त्या ठिकाणी त्यांच्या प्रॉपर्टी असेल त्यांचं बँक बॅलन्स असेल अकाउंट ट्रान्सफरचा विषय असेल किंवा वारस सरकारच्या नावावर साधारण नावावर काही बोलत नाही. त्याच्यामुळं आज आम्ही काय केलं त्यांच्यावर त्यांच्या आमच्याकडे पद्धत अशी की नगरसेवकाच्या समितीचं पत्र जे लेटर आहे ते तिथं दिल्यानंतर आधार कार्डची कॉपी संबंधित जो माणूस मयत झालाय त्या आधार कार्डची कॉपी त्यानंतर मयत पास करतो. सुनील अण्णांनी रोज रात्री तुम्हाला एखाद्या रात्री घंटा घडली तर सुनील अण्णांचं घर रात्रीचं उठवून बरोबर आहे. सुनील अण्णा एक तुम्ही नाव सांगा त्यांच्याकडे विश्वासाची 50 पत्र सही शिक्के करून दिले जाते. समोरच्या व्यक्तीने ज्याच्याकडे ती जबाबदारी सोबत जाणाऱ्या गावामध्ये त्यांनी ते खातरजमा डेट घोषित झाली का पत्र इश्यू करायचं त्यांनी ते त्याच्याबद्दल मयत पास घेऊन बापू विषय मार्गी लावायचा आहे. कृपा काही ठेवा महानगरपालिकेतला आणि गावातला हा बदल आहे त्यामुळे त्या सर्व निष्काळजीपणा राहू नये हे सांगायला पण आम्ही या ठिकाणी आलो. माझ्या वर्षीच्या योजना आहे त्या आमच्या महिला बहिणी केल्या तुमच्याकडे काय म्हणतं जे काही महिला सक्षमीकरणाचं नाही योजना होत्या आमच्याकडं जवळजवळ विषय होता. अगदी 9वीला 10वीला 11वीला ट्युशन फी सुद्धा महानगरपालिका देते. महिला विभाग तिला 15,000 चेक सुद्धा महानगरपालिका देते. अशा अपंगांना साहित्य सुद्धा महानगरपालिका देते. त्या संदर्भात फॉर्मचा एक पुस्तक आम्ही पाठवून ठेवलं त्याच्या झेरॉक्स काढून ठेवा. इथून पुढच्या काळात त्या योजनेच्या माध्यमातून त्या गरिबांना मध्यमवर्गीयांना योजना मिळाव्या त्यांनी सुद्धा काळजी निश्चित घेतली जाईल हे या ठिकाणी आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो. आज त्या 11 गावामध्ये काळाच्या समोर तिथं थोडं पॅनिक वातावरण झालं बापू. तिथे 11 गावामध्ये टॅक्सच्या संदर्भामध्ये थोडं गाव सुरू होतं कारण ग्रामपंचायतीमध्ये सेलेबलवर टॅक्स लावलेला होता आणि ठीक आहे ग्रामपंचायतीचा दर कमी असल्यामुळे सेलेबल जरी असला तरी टॅक्स फार मोठा वाटत होता. पुण्यात आलं तसं नाही ना. पुण्यात आलं सेलेबलवर टॅक्स असला म्हणजे काय करतं ग्रामपंचायतीमध्ये 2,500 रुपये टॅक्स होता. एकदम 40,000 पावसात होतो त्याच्या हातात पडल्या सगळे हातबल झाले. त्याच्यामुळे टॅक्स संदर्भामध्ये दादांच्या उपस्थितीमध्ये आम्ही कमिशनरची बैठक लावतोय. आपले दोन्ही आमदार तुमचा टॅक्स हा रास्त दराने लागला जावा तो कार्पेट एरियावरच लागला जावा याची काळजी राष्ट्रीय काँग्रेस पार्टी नक्की घेईल हा शब्द बोलतो. त्याच्याबद्दल काय करायचंय तर महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर कोणत्याही कायदा मान्य केला आदरणीय उद्धवजी ठाकरेंनी आणि आदरणीय अजितदादांनी ठाकरे साहेबांनी आणि दादांनी एकच असताना या राज्यातल्या ज्या विचारांची घरं राहिलेली आहे त्यांना दिलासा द्यावा हा त्याच्या उद्देश होता. त्या ठिकाणी औरंगाबाद महानगरपालिकेचा काय जास्त विचारला पण तिथं शिवसेनेचा मागणं होता. इथं पुणे शहरातल्या भाजपच्या सत्ताधाऱ्यांनी तो स्वीकारला नाही अजून तो हँगिंग ठेवलेला आहे. आम्ही दादांना पुन्हा एकदा विनंती करणार आहे की ते आदेश द्यावा आणि ती कुठेही गरज ती काय नियमित करावी ती नियमित झाली तर तुमच्याकडं ज्यांच्या दोन्ही ग्रामपंचायती ओके नाही त्यांना मग 3% टॅक्स लागेल. तो 3% टॅक्स हा सरकारी कायद्यामुळे वाचेल त्याच्यामुळे तो सुद्धा प्रयत्न आम्ही करणार. त्यामुळे तुमचा टॅक्सचा विषय गुंठेवारीचा विषय हा व्यवस्थितपणे मार्गी लागला जाईल हा विषय तुम्ही निश्चितपणे नोंद घ्यावी. आवासच्या संदर्भामध्ये हे मी आपल्याला प्रामाणिकपणे सांगतो. आवासच्या म्हणजे महानगरपालिकेची स्थापना झाल्यापासून बापू 4 धरणाचं पाणी पुणे शहराला आणि पुढच्या 4 तालुक्याकडे होतं म्हणजे जाऊन असेल रत्न असेल आणि हवेली तालुका असेल काही बारामतीची तर 4-5 गावांची या ठिकाणी या घाटाच्या खाली आहे म्हणजे रोडीच्या घाटाखाली आहे तेवढा जरी मिळत होतं. पण नंतरच्या काळामध्ये या शहराला पाणी कोणी दिलं तर अजितदादांनी महाराष्ट्राचं पाणी 2.5 TMC पाणी ते फक्त अजितदादांचं क्रेडिट आहे. आजच्या माध्यमातून त्याचं कारण असं व्हायचं हे वडगाव शहरी आणि हडपसर पूर्व जे वडगावचे पाणी सुद्धा दादांनी तुम्हाला दिला म्हणजे या संदर्भात श्रेय फक्त दादाच असेल. तर पूर्वी जे मूळ पुण्याचा पाणी पुरवठा होता त्याच्याबद्दल पाणी नंतर वाढ झालेल्या वडगाव शहरीला आणि हडपसरला दिलं जाईल.
हडसरचं 100 मीटर पाणी होतं ते काढून वडगाव श्रीमंत 50 मीटर दिलं. हडसर पण ताणलेलं आणि वडगाव श्रीमंत ताणलेलं. माझे मित्र विशाल तांबे हे स्टँडिंग कमिटीचे चेअरमन असताना दादाजी ती योजना मान्य करून दिली. या राज्यात, या देशात आणि या शहरामध्ये कधी एवढा विरोध झाला नव्हता. तो सकाळी 10:30 पहिली दिवशी मागण्याची सुरुवात झाली. सुविधांना बापू तुम्हाला माहिती आहे की वेगवेगळ्या खात्याचे किती वेळ लागतो. सकाळी 10:30 जातो साहेब. आमच्या विशाल तांबेंनी वेगवेगळ्या खात्याला पत्र पाठवले किंवा मेल केले, फॅक्स केले की आम्हाला याची एनओसी पाहिजे, आम्हाला जागेवर टाकले. संध्याकाळी 6 वाजेपर्यंत 7.5 तासात 23 खात्यांच्या एनओसी मिळाल्या. हा या राज्याचा हा देशाचा विक्रम. अशा प्रकारे आम्ही करत काम आणि म्हणून विकास काम म्हणून वाघोलीवाले जे असं ठेवते की आपण पुढे माझ्या पर्यंत आलो ना आपल्याला रिझल्टच मिळणार आणि म्हणून आम्हाला करतात. आज सुविधांचं म्हणून बनवलं वडगाव शेतकरीचं झालं. इथं तुमच्याकडे 200 पेटी पाणी जास्त झालं. आपण दादाला विनंती करू की निश्चित तो 2.5 टीएमसी पाणी साठा जो आहे बापू तो 3 टीएमसी पर्यंत कसं जाईल जेणेकरून या ठिकाणी उर्वरित जी गाव आहे त्यांना सुद्धा दिलासा मिळेल. कारण त्या संदर्भात सुद्धा तुम्ही निर्धास्त राहावं. आज इथला जो काय नवीन पाणी प्रकल्प आहे तो आज तुमच्यासाठी मान्य केलेला आहे. 11 कोटी पुनर्स्थापना निधी होता तो दादाने शासनाच्या भरला. तो काय वाघोलीवर लोड नाही ठेवला. आता वाघोलीवर पण नाही आणि पुणे महानगरपालिकेवर पण नाही. पण तो विषय सुद्धा निश्चित तुमचा मार्गी लागला जाईल. हे होत असताना तुम्ही महसूलची मी बापूंना विनंती केली आता की महसूलची तातडीची बैठक लावा. बापू असेल, अण्णा असेल, मी असेल. त्याचं कारण आहे म्हणजे तुमच्या गावचे इतर गावात तुमची जी देवस्थानच्या जागा आहे, रस्त्याच्या जागा आहे त्या महसूलनी आता महानगरपालिकेकडे वर्ग करू नये. आणि उद्या महानगरपालिकेकडे वर्ग त्याच्यावर आरक्षण टाकण्यामध्ये गोष्टी होतात. पण ते न होण्याकरता तातडीने महसूलची बैठक लावण्यात आता मी बापून आणि अण्णांना दोघांनी विनंती करतो. आम्ही तो निश्चित देऊ याची सुद्धा तुम्ही खात्री बाळगा. आज 34 गावांसाठी 34 अधिकारी बापू दिलेले त्यामुळे काळजी नसावी. तुम्हाला सक्षम अधिकारी आणि एकच अधिकारी त्याला सुविधांना कॉल करणार आहे, तुम्ही कॉल करणार आहे तर त्याच्या संदर्भात काळजी करू नका. हा विषय निश्चित मार्गी लागणार आहे. सोमवारी तुम्हाला अधिकाऱ्याचं नाव, मोबाईल नंबर दोन्ही मिळेल. तुम्हाला माहिती असेल की माझ्या गावचा कुठल्या अधिकारी, माझ्या गावचा प्रश्न कुठल्या अधिकाऱ्यावर कॉन्टॅक्ट करायचा तर तो विषय सुद्धा मार्गी लागणार आहे. 5 दिवसापूर्वी सुविधांना पेपरला सकाळला बातमी आली आणि स्टँडिंग कमिटी चेअरमन हे भाजप यांनी 9 गावांची यादी केली. परत गावाने कधी 30 जूनला आणि हवेत पडा मारण्यात यादी यादी टाकली. वडाची वाडी, पिसोडी 50 कोटी कचरा प्रकल्प, त्या ठिकाणी खडकवासला आमच्या 100 कोटी 100 टनाचा प्रकल्प, वाघोलीला पण 100 टनाचा कचरा प्रकल्प टाकला. ही बीजेपी म्हणजे गावकरी आता आले त्यांना आता घाबरून सोडायचं की आता आम्ही तुमच्याकडे 100 या वाघोलीची एकूणच कचऱ्याची जी रोजची ती का उचलत असेल तो फार 4-5 10 टन असेल. पण आम्ही तुमच्या इतर गावाकडून कचरा तुमच्यावर टाकणार अशा प्रकारचे बातम्या टाकल्या गेल्या. आम्ही त्या गोष्टी संदर्भात माझ्या आयुक्तांना जे काही बोलायचं बोलवलंय त्या संदर्भात तुम्ही काळजी करू नका. कुणी जरी किती दादागिरी केली तर त्या ठिकाणी कचरा प्रकल्प होणार आहे. पण आज ह्या संदर्भामध्ये मला फक्त एक सांगायचं की आपण शेवटचा मुद्दा एक सांगतो. 2000 मध्ये काल पण तुम्ही सांगितलं, काल पण तुम्ही सांगितलं, काल पण तुम्हाला 11 सदस्य होते, 19 सदस्य होते. आता तुम्हाला 1 किंवा 2 सदस्य होतात, 2 सदस्य, एक पुरुष आणि एक महिला. पण सुनील अण्णा आणि अशोक बापू ही या 23 गावांमध्ये आणि ते 11 गाव या 34 गावांच्या भवितव्याची सर्व गोष्टी निवडून देतो. मी तुम्हाला कळकळीची विनंती करायला आलोय. सर्व गोष्टी सांगू शकतो. महाविकास आघाडीकडून लढू, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून लढू, आदरणीय अजितदादा या ठिकाणी अशोक बापूंची चर्चा करून, सुनीलांची चर्चा करून योग्य होतं. बापूचा आमंत्रण सगळे बापू सांगतील, बापूची चर्चा करतील. पण हे होत असेल योग्य होतं आम्ही नक्की देऊ तुम्हाला. पण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे एक अध्यक्ष म्हणून पुण्याचा माजी महापौर म्हणून तुम्हाला एक सांगायला आलं. तुमच्या सगळ्यांच्या जीवनातली तुमच्या सगळ्यांच्या पिढ्यांच्या जीवनातली सगळ्यात मोठी निवडणूक 2027 ला कोणता दर्शन होतोय काही उपयोग नाही. 32 37 42 47 अगदी 2090 21 साठी कोणता दर्शन होतोय त्याच्या हातात काही नाही. माझं गाव
मानोडी गाव मी निवडून आलेलो आहे. माझं गाव वापरून 1950 साली महानगरपालिकेची स्थापना झाली. 1952 साली माझं गाव पुणे महानगरपालिकेत गेलं. या पुणे महानगरपालिकेचा पहिला डेव्हलपमेंट आहे 1967 साली. 1967 साली त्याला सरकारचे शिवरकर विठ्ठलराव शिवरकर एक प्रमुख रस्ता 12 मीटरचा, आपल्या रस्ते 6 मीटरचे. इथं स्वच्छतागृह करायचं, इथं प्ले ग्राउंड करायचं, इथं गार्डन करायचं, इथं हॉस्पिटल करायचं, इथं शाळा करायची. हे रिसोर्सेस कधी काढले? 67 साली. 2021 साली नकाशा उघडला ते आरक्षण तुम्हाला दिसेल. जे पहिल्यांदा जे आरक्षण टाकली जातात नगरसेवक महानगरपालिकेवरून समोर झालं तर ती आरक्षण जोपर्यंत या पृथ्वीचं अस्तित्व आहे, जोपर्यंत या पुणे महानगरपालिकेचं अस्तित्व आहे, 100 वर्ष, 200 वर्ष, 500 वर्ष, 1000 वर्ष, तोपर्यंत आरक्षण ही काय म्हणणार कुणाला बदलता येणार नाही. म्हणून तुम्हाला सांगतो सद्वेग दिली की 2022 चा नगरसेवक कोणी असतात त्यांच्या हातात काम करण्याची त्यांच्या जागा शिल्लक आहे. काहींचं त्याचं होत असेल की ज्यांच्या जागा शिल्लक आहे तिथंच आरक्षण पडलं. सुविधांना विचारा सुविधांना त्या महानगरपालिकेचे सिनियर नगरसेवक आमदार आहेत या ठिकाणी तिथं काही वस्त्या आहेत कोट्यवधीच्या ऑलरेडी तिथं भरलेलं आहे. म्हणजे मागचं पण टीपी झालं त्याच्यामध्ये वस्त्या आहेत, काहीतरी बिल्डिंग आहे त्याच्यावर आरक्षण टाकतात. आरक्षण टाकल्यानंतर भविष्यात त्याचं घर पाडायला दुसरं जातं बाबा आता सर्व नंबर आहे ते सांगतात की बाबा इथे उभं बसते ते अधिकारी काय सांगणार त्या छोट्या टीव्ही करत चोपड मला नाही का घर पुस्तक टाकून द्यायला परवानगी देता येणार. त्याच्यामुळं हे कशाने सांगितलं काल फक्त 18 इथे उभे राहिले, 18 पुढे उभे राहिले, 18चा आणखी एक पॅटर्न राहिलं कुस्ती होत होती. पण ही निवडणूक कुस्तीची नाही, रोज तुम्ही चुकला, चुकीचा माणूस खुर्चीवर बसला, चुकीची व्यक्ती त्या खुर्चीवर बसली तर ती व्यक्ती पुढच्या 200-500 वर्षाचं भवितव्य राहणार. त्याच्यामुळे ही निवडणूक खूप सिरियसली घ्या अशी माझी म्हणणं. त्याच्यासाठी उदाहरण तुम्हाला सांगत एवढेवाडी गाव हे मागच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत बाबतीत पुणे महानगरपालिका तिथं भाजपचे आमदार होते ते माझी त्यांच्या घरात नगरसेवक तिथे गंगाधर मंडळ शिवसेनेचे माजी पंचायत समिती सदस्य त्यांचे उद्धव शिवसेनेचे उमेदवार त्या येवलेवाडी ग्रामपंचायतीमध्ये पूर्वीची ग्रामपंचायत आणि आताच्या महानगरपालिका त्या येवलेवाडीमध्ये आताच्या विद्यमान भाजप सत्ताधारी भाजपची आरक्षण टाकली. हा या शहरातला या राज्यातलं एकमेव उदाहरण की एकाच गावाचं निवडलं बरोबर ना. याच्यावर बंद होतो एक टाक्या शहराचा होतो किंवा 18 गाव आले, 23 गाव आले, 40 गाव आले, त्याचा एकत्रित डीपी होतो. सेपरेट एक गाव करत हा विचार होता. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री, गिरीश बापट पालकमंत्री, शहराचा महापौर भाजपचा डीपी झाला. या डीपी मध्ये पुणे शहरातले जेवढे नामांकित मिळत आहेत त्या सगळ्यांच्या जागा आलेलो आहेत आणि जेवढे गावकरी कामटे असतील, पदे असतील त्या सगळ्यांच्या जागा आरक्षित आहेत. साहेब दुश्मनी असतात राजकारणामध्ये वादविवाद असतात, मतभेद असतात, पण राजकारण कोणाच्या घरात नाही गेलं पाहिजे. राजकारण तुमच्या पिढ्या बरोबर व्हायला पाहिजे. आज जिथं मूळ गावकरी आहेत आणि जिथं